नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे रानभाजी, करटुले, करुटले किंवा कटुलेची भाजी। सुरुवातीला आपण करुटलेबद्दल जाणून घेऊ। पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या येतात, त्यापैकी करटुली ही एक गुणकारी भाजी, चवीला हटके आणि आरोग्यदायी आहे। पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटुली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कळवट नसते, त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्वाद चाखा। यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात, तर कॅलरीज अत्यल्प असतात। करटुलीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात, यामुळे ही भाजी पचायला हलकी असते। पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत करते। शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील फायटोकेमिकल घटक मदत करतात। सोबतच कॅन्सर, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते। मधुमेहीसाठी देखील करटोली फायदेशीर आहे, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते। वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर ॲलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते। तर आपण ही भाजी कशी बनवायची पाहू। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। कटुलेच्या भाजीकरता लागणारे साहित्य: कटुले, कांदा, लसूण, मिरची पावडर, जिरं, मसाला, हळद, तेल, लिंबू, सोप, मेथीदाणे, कोथिंबीर। कटुले स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहे आणि त्यातील ज्या बिया आहेत त्या आपल्याला चमच्याने काढून घ्यायच्या आहेत। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ह्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि त्याचे लांब लांब असे तुकडे करायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व करटुले कापून घ्यायचे आहेत। पुन्हा हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 कांदे कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर, मसाला, लसूण जिऱ्याची पेस्ट, थोडीशी सोप, थोडेसे मेथीदाणे, लाल मिरची पावडर, हळद एवढे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे। तसेच कोथिंबीर आणि 1 लिंबू सुद्धा मी घेतलेला आहे। सुरुवातीला गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकले आहे। हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। आपले तेल गरम झाले आहे। त्यामध्ये मोहरी घालायची आहे। त्यानंतर मेथीदाणे टाकून घेतले, थोडीशी सोप टाकून घेतली। हे आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये मी कांदा टाकला आहे आणि तो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, आपला कांदा हा छान होत आहे। कांद्याला कलर येत आहे। आता त्यामध्ये मी लसूणाची पेस्ट घातली आहे। हे सुद्धा आपण परतून घेऊ। त्यामध्ये 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतली, अर्धा चम्मच हळद घातली आहे, तसेच अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे। हे सर्व आता व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला करटुलेच्या फोडी परतून घ्यायच्या आहे। हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मी मीठ घातले आहे। पुन्हा परतून घेऊ।
थोडासा लिंबूचा रस देखील यामध्ये टाकला आहे. अर्ध्या लिंबूचा रस मी यामध्ये घातला आहे. आता आपण पुन्हा परतून घेऊ. आता आपल्याला हे तेलामध्येच 3 ते 4 मिनिटं होऊ द्यायचे आहे. त्यासाठी मी झाकण ठेवले आहे आणि झाकण ठेवल्यावर आपल्याला ते 3 ते 4 मिनिट तेलामध्ये शिजू द्यायचे आहे. 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. पुन्हा आपण ते थोडंसं परतून घेऊ. आता यामध्ये अर्धा कप मी पाणी घातले आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते शिजू द्यायचे आहे. मध्यम आचेवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. ही पहा, छान अशी आपली भाजी ही तयार झाली आहे. आता आपण शेवटी त्यावर कोथिंबीर घालू. ही भाजी खायला खूप छान लागते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ह्या ज्या रानभाज्या असतात त्या पावसाळ्यात आपोआप निघणाऱ्या असतात आणि बिना फवारणी, त्यामुळे त्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या भाज्यांचा नक्कीच तुम्ही स्वाद घ्या. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.